राम राम शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहे परत एक नवीन व्हिडिओ मध्ये। आपण आले लागवडीचा व्हिडिओ बघितलाच, पण आपण तरी सुद्धा आता एका प्लॉट वरती आलेलो आहे। आले लागवड सध्या सुरू आहे। आपण बघू शकता आलेसाठी परफेक्ट असं वावर कसं पाहिजे तर आपण सॉइल टाइप बघू शकता। एकदम भुसभुशीत माती व तसेच पाण्याचा निचरा योग्य होणारी ही माती आहे। त्यामुळे आलेसाठी जमिनीची निवड करत असताना मध्यम ते भारी जमीन आपल्याला आलेसाठी कधी सुंदर असते, कारण की आपण जेव्हा कंदवर्गीय पीक असल्यामुळे जमिनीत जास्तीत जास्त वाढ होत असल्यामुळे जमिनीतला जेवढा पोरोसिटी म्हणजे नरमपणा जेवढा जास्त असेल तेवढे आपल्या कंदाला साईज भेटण्यास मदत होत असते। आपण आले लागवडीचा व्हिडिओ तर बघितलाच, आता आपण नेक्स्ट स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपण आलेबद्दल आपल्या YouTube चॅनलवरती देणारच आहोत। त्यामुळे सुरुवातीला आपण आले लागवड करत असताना आपण एक कॅलेंडर परफेक्ट आलेसाठी करणं आवश्यक आहे, कारण की आपण आले लागवड कधीपासून केली तेव्हापासून आपल्याला पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप कॅलेंडरवरती लिहित चालणार आहे। आपल्याला आले लागवड केल्यानंतर 4थ्या रोजी ह्युमिक ॲसिड एकरी 500 ग्राम चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिडचा वापर आपल्याला 4थ्या रोजी करायचा आहे। व तसेच त्यानंतर 3 दिवसानंतर आपल्याला मायक्रोरायझा चांगल्या उत्तम प्रतीचा मायक्रोरायझाचा वापर आपल्याला आपल्या पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी करायचा आहे। आपण बेसल डोसमध्ये उन्नीसाठी किंवा आपण कंदाच्या सुरुवातीच्या जी प्रथम अवस्था असते त्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट तर सुरुवातीला केलेलंच असतं। आपण बेसळचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता। बेसळ का आवश्यक आहे, कारण की ते आपल्या पिकाची पूर्ण वाढ होईपर्यंत आपल्या पिकाला उपलब्ध मात्रेत NPK म्हणा किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य हे भेटत असतात। त्यामुळे आपण आलेला योग्य ते नियोजन योग्य ते वेळी करणे आवश्यक असते। आपण 1 लाख म्हणजे प्रति एकर जर विचार केला तर 8 ते 10 क्विंटल आपल्याला बेण्याची मात्रा लागत असते। त्यामुळे आपण सध्याचे बाजारभाव बघता 10,000 रुपये प्रति क्विंटल जरी भाव धरला तरी 1 लाखाचा आपण नुसतं बेणं हे आपल्या शेतात टाकत आहोत। त्याचबरोबर आपण लाख रुपये खर्चही त्यावरती करत आहोत। यामुळे आपल्याला योग्य नियोजन योग्य त्या दिवशी करणे अत्यंत आवश्यक असते। आपण 3ऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड नंतर मायक्रोरायझाचा वापर केल्यानंतर आपण पाण्याची वापसा कंडिशन बघून नंतर वॉटर सोल्युबल खतांचा मात्रा आणि ऑर्गॅनिक कार्बन यासाठी चांगल्या प्रतीचे एखाद्या महिंद्रा समितकडनं आपण विगर नावाचे औषध घेऊ शकतो। व त्याचबरोबर महिंद्रा कंपनीचे मायक्रोरायझा सुद्धा चांगल्या प्रतीचा मायक्रोरायझा आपल्याला बघायला भेटतो। त्यानंतर मी तुम्हाला मायक्रोरायझा सांगितले झायडेक्स कंपनीचा झायटोनिक एम या नावाने सुद्धा उच्च प्रतीचा मायक्रोरायझा आपल्याला बाजारामध्ये भेटेल। नक्की आपण चांगल्या प्रतीचा मायक्रोरायझा व त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडचा वापर करावा। नक्कीच आपल्याला कंदाला वाढ व तसेच सुरुवातीची इनिशियल फेजला जे आपल्याला न्यूट्रिशन हवा आहे किंवा पांढऱ्या मुळीची वाढ जी आपल्याला पाहिजे ती योग्य भेटेल। यामुळे नक्कीच आपण नियोजन आले लागेचे चांगले करावे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तसेच इतर शेतकरी बांधवांपर्यंत माहिती फॉरवर्ड करावी। धन्यवाद, आभारी।